नमस्कार. गेल्या अनेक वर्षांच्या एका बॅड पॅचनंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन उठलेलं आहे आणि नाटकांना सुगीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मोरूची मावशी हे नाटक पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या जोशामध्ये रसिकांच्या भेटीला येतं आहे. आपल्यासोबत आज भरतजी आहेत. भरतजी, तुमचं खूप खूप स्वागत कोकण साथ लाईव्हमध्ये आणि आमच्या प्रुडंट मीडिया, गो नॉर्थ लाईव्ह अशा गोव्याच्याच आमच्या सगळ्याच चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. साधारणपणे एक नाटक निवडताना फार निकष आपल्याकडे असतात, लावायला लागतात किंवा आपण एका वेगळ्या भूमिकेत नाटक निवडतो. मोरूची मावशी हे नाटक निवडण्याचं कारण काय? एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहिरसई सारखं नाटक जे आजही जोरात चालले, त्या दरम्यान इन बिटवीन मी काही ना काही एक दुसरं नाटकं करत होतो. मध्यंतरी जेव्हा विजय चव्हाण हयात होते त्या दरम्यान मला सुधीर भटांनी या नाटकासंदर्भात विचारलं होतं की मोरूची मावशी करशील का, मला परत ओपन करायचं. तुम्ही पहिला फोन विजय चव्हाणांना केला, म्हटलं असं असं मला विचारताय तुमच्याबरोबर करू का. तुम्हाला ते म्हणाले की करशील तर तूच कर, म्हणजे मला जास्त आवडेल. मग आम्ही पण तालमी सुरू केला. ते शेवटचे 4-1 दिवस तालमीला स्वतः विजय चव्हाण, विजू मामा असायचे आणि त्याचे प्रयोग धूपधडाक्यात चांगले झाले. माझ्या मते काय 250 वगैरे प्रयोग केले आम्ही त्याचे. मग ते नाटक थांबवलं होतं आणि मग काही काळ गेला होता आणि मग अकस्मात विजू मामांचं निधन झालं. मग मात्र मला खूप ते असं वाटत राहिलं होतं की विजय चव्हाणांची मावशी म्हणजे अर्थात ही अत्रेंची मावशी, आचार्य अत्रे यांनी लिहिलेली मोरूची मावशी नाटक लिहिलेलं आहे आणि ते ऑलरेडी आश्रमवर नाटक आणि विजय चव्हाणांनी त्याला 4 चांद लावले. मला असं वाटतं की लोकांच्या ते सतत माइंडमध्ये राहावं की हे विजय चव्हाणांनी ही मावशी कशी गाजवली होती ॲक्टिंगमध्ये. तर मला असं वाटतं की ते एक चांगल्या पद्धतीची श्रद्धांजली असेल म्हणून मी परत नव्याने या नाटकांचे प्रयोग सुरू केले. हे लॉकडाऊनच्या अलीकडची गोष्ट म्हणतो मी. जस्ट मला वाटते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आम्ही या नाटकाचे प्रयोग सुरू केले आणि पुन्हा चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याला. आणि माझा त्यात शुद्ध हेतू हाच होता की विजू मामाला एक श्रद्धांजली या अनुषंगाने नाटकाचे प्रयोग सुरू केले. मग परत चालू असताना मग लॉकडाऊन झाले 2 वेळा आणि आता परत नव्या जोमाने त्याचे प्रयोग सतत चालू होते. विजूमामांचा विषय तुम्ही काढलात. मला वाटतं की एक पोस्ट माझ्या पाहण्यात आली होती की फेसबुकवरती पोस्ट होती आणि अगदी देवाऱ्यात तुम्ही विजूमामांचा फोटो पण अगदी पुजता, त्यांना तेवढं स्थान तुम्ही दिले. त्याबद्दल काय सांगा? काय नक्कीच आहे, माझ्यासाठी तो मोठा माणूस आहे. ज्या पद्धतीने मी न्यू कमर होतो आणि ऑल द बेस्ट नाटक, अजून 1-2 नाटकं झाल्यानंतर श्रीमंत दामोदरपंतसारखं नाटक केलं, त्या माणसाने मला खूप हात दिला. नाही काय सिनियर एवढा मोठा नट आणि मी जस्ट माझी सुरुवात होती. 1-2 नाटकानंतर मला श्रीमंत दामोदरपंतसारखं नाटक मिळालं. तर त्या माणसाने मला खूप शिकवलं की बाबा लाफ्टर्स आहे तर विनोद घे तुझा, हा विनोद वर्क होईल. कधी कधी आपल्याला असं होते की सिनियर नट ज्युनियर आर्टिस्टला आला ज्युनियर नटला की तेवढं भाव देत नाही, स्वतः माझा रोल कसा मोठा पाहतात. पण ह्या माणसाने कधीच नाही, म्हणजे जेवढ्या ज्यांनी दामोदरपंत नाटक पाहिलं असेल त्यांनाही कळत असेल, जर मी तेवढा चांगला दिसत असेल, मी जेवढं लक्षात राहणार का दिसत असेल, त्याच्यामागे विजय चव्हाणांचा पण हात आहे. केदार शिंदे आहेतच पण विजू मामाचा पण तेवढाच हात आहे. त्या मग तिथून आम्ही बऱ्याच नाटकात कामं केली, मग बरेच चित्रपटमध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे खूप घरची व्यक्ती आहे, माझ्या मोठ्या भावासारखी ती व्यक्ती होती. आणि जेव्हा त्या व्यक्तीचं असं निधन झाल्यानंतर जर मला असं वाटतं की त्या व्यक्तीला श्रद्धांजली द्यायची असेल तर प्रयोग तर मी करत राहणारच, पण तो त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत सतत राहावा म्हणून जसं आपण प्रत्येक दौऱ्यात किंवा नाटकाच्या प्रयोगाकडे आपण जसं छोटा देवारा नेतो नाही का आणि पूजा करतो, अगदी पाया पडतो, तेवढा श्रद्धाळू आहे. आणि नाटक व्यवस्थित होते ज्यावेळी पाया पडतो आपण. आणि मला वाटतं त्या पात्रासोबतच ते आशीर्वाद असतात. विजय असल्यामुळे मला वाटते की ते भावनिक आहेत माझं ते, पण श्रद्धेचं स्थान आहेच आहे. अच्छा, साधारणपणे मावशी साकारताना काय चॅलेंजेस होते तुमच्यासमोर, तुम्ही कशा त्या पार केल्या? एक तर सगळ्यात तेव्हा विजय चव्हाणांनी ज्या तालीम घेतल्या ना तेव्हा मला सांगितलं होतं की एक लक्षात घे, साडी नेसायला शिक. का स्टेजवर कधी काही होऊ शकतं. उदाहरणार्थ पायात पाय अडकून साडी सटकू शकते, सुटू शकते, तर ते शिक. आणि दुसरं बारकावे लक्ष घे की बाबा बायका बोलतात कशा, चालतात कशा, पदर कशा सांभाळतात नाही का.
नुसतंच म्हणजे पुरुषी वाटतं का म्हणे, खरं ते चॅलेंजिंगच आहे भाऊ. एक पुरुष जेव्हा बाई बनतो तेव्हा हा विचार नक्कीच करायला हवा, ते खूप घाणेरडं वाटतं का म्हणे, नाही का? बरोबर. ते कधी जास्त विभत्स वाटतं, ते कशाला बाई बनले, घाण दिसतं. तसं नाही, ते त्यातला तो सोज्वळपणा बाईचा तो नक्की दिसायला पाहिजे. ती सोज्वळ बाई दिसायला हवी. नाटक आहे. आणि आत्र्यांचं नाटक इतकं जुनं, म्हणजे 63 साली नाटक आलं होते पहिल्यांदा. इतकं जुनं नाटक आजही, ही आत्र्यांची जादू आहे लिखाण, की आजही ह्या नाटकांचे डायलॉग, ह्या नाटकातली ती गोष्ट ही सतत, म्हणजे अजून मला वाटतं 10-15 वर्षाचे पण कोणी वाचटलं नाही. मी जरा मोरूची भाषेत प्रयोग करून बघतो तर ते प्रयोग होणारच. ते कुठल्याही काळात चालणारी गोष्ट आहे. ते आत्र्यांचं विजन असेल आणि ज्या पद्धतीने लिखाण आहे आत्र्यांचं, त्यातला अंडरलाईन कॉमिक सेन्स आहे, त्या नाटकाला खूप भावतो. आणि ॲक्टर म्हणून काम करताना नक्कीच एक नेहमी आपण वेगळं करतो. एक बाई म्हणून कसं आपण ती गोष्ट छानपैकी हाताळू, कुठेही वल्गर न होता, ह्या गोष्टीचं जास्त लक्ष केंद्रित केलं. अच्छा, मला वाटतं की त्यात आता ही जी तुम्ही गोष्ट सांगितलीत की ते साडी नेसणं शिकायला पाहिजे किंवा ऐनवेळी काही होऊ शकतं आपल्याला, ते भान ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये टांगटिंग टिंग हे जे गाणं आहे त्यामध्ये त्यावेळेस तर ही खूप सगळं बघायला लागणार. त्याच्या काय आठवणी आहेत तुमच्या? नाही, एक तर ते गाणं असं आहे, विजू मामा खूप छान नाचतात. मी तर नाचतो पण 100 मार्क त्यांना आहेत. मी अगदी 30 मार्क अक्षरशः उड्याच मारायचे असेल, म्हणा घालायचे आणि काय बरंच काय काय करायचे ते. पण अशोक पत्कींचं संगीत आहे, ते गाणी त्यांनी बनवले आहेत. ते गाणं पण खूप हिट झाले त्या काळात आणि आजही त्या गाण्याला आम्हाला पण रिस्पॉन्स येतो. मला जेव्हा त्याला वन्स मोर येतो की नाही, मला आला त्या नाटकाचा प्रयोग करताना, त्या टांगटिंग निघाला वन्स मोर आला की मी थांबतो, सगळ्यांच्या टाळ्या ऐकून देतो, सगळं थांबतो, वन्स मोर ऐकतो, थांबतो. आणि मग इथं समजतो की आता एकदा टाळ्या विजय चव्हाणांसाठी द्या. आणि त्या माणसाने त्या पद्धतीने जे टांगटिंग निघा नाचले आहेत, मी फक्त ती झलक आहे माझ्याकडे. पण मला थांबून मला तिथे लोकांना सांगायचं वाटते की आता एकदम मोठ्या टाळ्या विजय चव्हाणांसाठी. ते एक मला म्हणजे कुठेही प्रयोग केला, ते वन्स मोर आला की मला थांबून त्यांचं नाव घ्यावंसं वाटतेच. कारण ज्या पद्धतीने टांगटिंग टिंगा तुम्ही पाहिलं असेल जुनं वगैरे, तो धिंगाणा करायचा स्टेजवर त्या गाण्यात. मला तेवढंही करता येत नाही, पण मी नाचतो. आता कसं झालंय आमचं तर सांघिक नृत्य झालं. मागे त्या 4 बायका नाचतात, पुढे मी नाचतो, सांघिक. त्यात ते एकटेच नाचायचे, बरोबर. आणि एकटे ते टोम करून ते काय चेहऱ्यावर रिॲक्शन आणायचे, त्याला तोड नाही. बरोबर. तुम्ही आता गोव्यात हे प्रयोग करताय. महाराष्ट्रातला प्रेक्षक आणि गोव्यातला प्रेक्षक याच्यामध्ये खूप एक मला वाटतं अंतर आहे. गोव्यातला प्रेक्षक नाटकासाठी खूप क्रेझी आहे, वेडा आहे तो आणि आमच्याकडचे जे महाराष्ट्रातले कलाकार असतात त्यांच्यासाठी तर खूपच वेडा आहे. तर तुम्हाला तिथं आता जाताना हे साखळीमध्ये किंवा म्हापशामध्ये तुम्ही प्रयोग करणार आहात, काय तुमच्या भावना आहेत? गोव्यात नक्कीच वेलकम केलं. महाराष्ट्रात लोक डोक्यावर घेतात, सही म्हणा किंवा मोरीची मावशी देखील खूप आता ज्या पद्धतीने प्रयोग करते, लोक डोक्यावर घेऊन ते कॅरेक्टर किंवा ते गोष्ट आणि एकंदरीत ते नाटक लोक धमाल करतात. गोव्यात देखील तसा आम्ही मागे प्रयोग केले मोरीच्या मावशीचे, धमाल करतात ते. त्यांना ऑलरेडी त्यांना माहिती आहे मोरीची मावशी नाटक, तिथल्या पण काही संस्थांतर्फे ते नाटक व्हायचं. पण आमचं असं काय आलं की ते धमाल करतात. आणि पूर्वी गोव्यातले लोक रिॲक्ट होतात, जरा कळायचं नाही आवडले की त्यांना कळायचं नाही, पण नंतर कळायचं की काय रे आपल्याला काय आवडलं नाही, तर त्याचा तो अर्थ असतो की सॉलिड आहे. आणि आता जे आमचे प्रयोग लागले आहेत, म्हणजे 8 तारखेला आहे उद्या साखळीला आहे रात्री 8:30 वाजता, परवा 9 तारखेला आहे म्हापशाला आहे, आणि नंतर 10 तारखेला आहे फोंड्याला रात्री 8:30 वाजता. मला वाटते ज्या पद्धतीने लोकांनी नाटक डोक्यात घेतले त्याच पद्धतीने पुन्हा हे तिन्ही प्रयोग पण जवळपास हाऊसफुलच्या जोरावर जवळपास पोचले. आणि कधी कधी आपण स्टेट बदलतो ना, कधी कधी असं वाटतं की आपले विनोद पटतायत की नाही, पोचतायत की नाही, तर तसं नाही आहे. गोव्यातली लोक थोडीशी मराठी चांगली बेस स्ट्रॉंग असल्यामुळे ते आपल्यापेक्षा फास्ट रिॲक्ट होतात, बरोबर आहे का? काही काही विनोद आपण टाकतो, कधी कधी महाराष्ट्रातलं राजकारण पण ते टाकलं ना तरी आम्हाला त्या राजकारणावर पण आम्हाला पंच मिळतो. मी इतके ते शार्प झालेले आहेत गोव्यातले ऑडियन्स. आणि बरीच कॉमेडी नाटकं जशी आता मी सही पण प्रयोग करतो ना, तर आम्हाला आमचे डायलॉग खालून ऐकायला येतात नाही का, रिपीट ऑडियन्स असतात. आणि
तर ते आता मोरूच्या मावशीचे प्रयोग पण मला ह्याच्या आधी पण आम्ही 2 का 3 वेळा दौरे केले होते गोव्याचे सेम नाटक घेऊन. आता लॉकडाऊन नंतर बऱ्याच गॅप नंतर पुन्हा एकदा आम्ही गोवेकरांना हसवायला परत गोव्यात पोहोचतोय. चांगला प्रतिसाद मिळतच आहे, ऑलरेडी बुकिंग चांगलं चाललंय, अजून चांगला प्रतिसाद मिळेल म्हणून या तारखा मुद्दाम सांगितल्या 8, 9, 10ला. म्हणजे साखळीला आहे, म्हापशाला आहे आणि फोंड्याला आहे. ते या आणि आवर्जून बघा, मजा येईल आणि मजा करा. आमच्या प्रेक्षकांना आणखीन एक आठवण करून द्यावीशी वाटते की म्हापशातला जो त्यांचा प्रयोग आहे तो 100वा प्रयोग भरतजी करतायत. आणि हे खरं म्हणजे गोव्यातल्या रसिकांचं भाग्य आहे की म्हणजे ठरवून नाही आपण करत, पण अनायासे त्या दौऱ्यामध्ये आपण तो 100वा प्रयोग तिकडे सेलिब्रेट करतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं गोव्यातले प्रेक्षक आमचे एन्जॉय करतील. मला अजून एक सांगा की एक साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रक्रिया अत्रेंच्याबद्दल तुम्ही सांगितलंच, पण एक नाटक म्हणून त्या काळातली संहिता आणि आजही तुम्ही तसं ऑल दी बेस्टपासूनचे सगळी नवीन ह्याच्यामध्ये देवेंद्र पेमपासून सगळ्या गोष्टी, सगळ्या लेखकांची स्टाईल बघितली, हे नाटक अजूनही तुम्हाला कॅची वाटतं, त्याचं काय खरं कारण आहे? मुळात गोष्टी गंमत आहे, सिच्युएशनल कॉमेडी ज्याला म्हणतो आपण, तर ती पुरेपूर ओतप्रोत भरली आहे या नाटकात अत्रेंनी. की म्हणजे मित्र असतात, मित्रांना मुलींना भेटायचं असते म्हणून त्या कळते की मग इन बिटवीन कळतं ना की त्यांची मावशीच येणार आहे. मग आता मावशी आल्यानंतर प्रॉब्लेम येणार, करायचं काय? मग मावशी येणार असेल तर तिच्यासोबत कोणतरी टाइमपास करणारा मित्र बोलूया, जेणेकरून मावशी त्या मित्राबरोबर टाइमपास करेल आणि ज्या मुली आल्या त्यांच्यावर आपल्याला भेटता येईल आपल्याला. ही त्या काळातली गोष्ट आहे बघा. 63 साली त्यांनी लिहिली असेल, त्या नाटकाला असेल, तर तेव्हाची ही गोष्ट आता तेव्हा ती किती युनिक असेल. त्या काळात मुला मुलींना भेटणं, जवळ भेटणं किंवा असं ही लांबचीच गोष्ट, तर तेव्हा त्याने तो धाडस केलं. आजही सिच्युएशन स्ट्रॉंग वाटते की जो मित्र येतो मग कळतं की मावशी येणारच नाहीये, पण मुलींना सांगितलं की तर मावशी येणार आहे म्हणून त्या मित्राला मावशीसाठी तयार करतात आणि मग तो मित्र ज्या पद्धतीने धुडगूस घालतो, त्या सगळ्याची वाट कशी लावतो आणि नंतर मग त्यातलेच 2 सिनियर काका आणि कर्नल त्या डुप्लिकेट झालेल्या मावशीच्या मागे बाई असं समजून मागे लागतात आणि त्याची होणारी म्हणजे त्रास त्याला की मुळात तो पुरुष आहे आणि म्हणून हे दोघं म्हातारे बाई अट्रॅक्ट झाले त्या पुरुषाला. तर ती एक सिच्युएशन, ह्या मुलांची सिच्युएशन, त्रांगडं झालेला प्रकार की लवकर मुलींबरोबर बोलता येते नाही आहे कारण ते काका लोक आले आहेत आणि मग त्या काकांकडनं सँक्शन करून घेणं की आम्ही या मुलींबरोबर पहिले लग्न करून देणार आणि मग मावशी लग्न करणार आहे. त्याही मुळातच सिच्युएशन स्ट्रॉंग आहे ना. ते आज काय पुढच्या 10 वर्षांनंतर 20 वर्षांनंतर पण मला असं वाटतं चालेल, कारण 63 सालचं नाटक आजही तेवढंच ताजातवाने आम्ही करतोय आणि लोक रिस्पॉन्स देत आहेत. आजची पिढी रिस्पॉन्स देते. पिढ्या बदलल्या ना तरी सुद्धा त्या नाटकाची चव बदलली नाही. त्या नाटकाचं 3 अंकी नाटक होतं ते आम्ही जरासं शॉर्ट करेक्ट करता मी आता 2 तास 10 मिनिटं ते नाटक आणलंय 2 अंकी करून. ते नाटक 3-3.25 तासाच्या वरच होईल आता जर ते तसं करायला गेलो तर. पण काही रिपिटेटिव्ह भाग आहेत ते जरा त्या काळातले होते ते. बरोबर. आम्ही फक्त जरा ट्रिम केलंय, आम्ही त्यात ऍड नाही काय केलंय, फक्त ट्रिम केलंय, टू द पॉइंट ठेवलंय. पण मजा करतो आम्ही. म्हणजे म्हटलं ना की अत्रेंचे लिखाण आणि त्याचं तो तिरकस विनोद बुद्धी जी त्यांची होती त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला आताही उठवावं असं वाटतं. 10-20 वर्षांनी पण हे नाटक कोणी कलाकार वाटलं की नाही करावं तर ते कुठल्याही काळात चालणार नाटक आहे. मला वाटतं त्यातले अनेक उपकथानकं उचलून अनेक हिंदी चित्रपट पण तयार झाले, पण ते तेवढे हे नाही झाले. हे अजूनही वाटतं त्याच्यावर चित्रपट खूप आले उपकथानकं मधले उचलून आले बरेच. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्ही चित्रपट पण करता, तुम्ही एकांकिकापासून या सगळ्या रंगमंच पण करता. याच्यामधलं कुठलं माध्यम तुम्हाला अधिक सशक्त आणि चांगलं वाटतं? आहे तिन्ही माध्यम आपण जे करतो ते रसिक प्रेक्षकांसाठीच आहे. एक तर लाईव्हची गंमत वेगळी असते, रेकॉर्डेडची गंमत वेगळी असते आणि टेक्निकल फरक सांगतोय. बाकी म्हणाल तर मी जे स्टेजवर करतो ते चित्रपटात करतो, सिरियलला करतो. पण आता स्टेजवर कसं मोठं 30x30चं स्टेज असेल, 30x25चा, तर त्यात शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे ऑडियन्समध्ये जे बसलेलं असेल शेवटच्या रोपर्यंत आपले हातवारे आपल्या काही गोष्टी पोचाव्यात म्हणून थोडासा लाऊड अभिनय होतो. चित्रपटात किंवा सिरियलला क्लोज असतात त्यात तुम्हाला लाऊड ॲक्टिंग करून चालत नाही.
त्यामुळे त्याच्या साजेसं तुम्हाला त्या पद्धतीने ते ॲक्टिंग करावं लागतं. मग ह्या झाल्या टेक्निकल गोष्टी. पण धमाल करायच्या तर पण तुम्हाला रमायचं असेल तर मला असं वाटतं की मी जास्त रमू शकतो तर स्टेजवरच. ज्याची मी गंमत मला मजा येते की 1 गो 2.5 तास आपण धमाल करू शकतो. ते पिक्चर चित्रपट जे पिक्चर सिरियल ते कटकट मध्ये खटकतं ते विनोद. स्वतःचाच मोशन कट झाल्यासारखं वाटतं कुठेतरी. हे बरं वाटतं मला, स्टेज करायला मजा येते. तुम्ही आता दौऱ्याच्या निमित्तानं गोव्याला निघालेला आहात. यापूर्वी पण तुम्ही गोव्याला गेलेला आहात. गोव्यातलं काय तुम्हाला आवडतं? कारण खूप वेगळं स्टेट आणि खाद्यसंस्कृती म्हणा किंवा कल्चरल म्हणा, खूप वेगळं स्टेट आहे ते. गोव्यातले लोक चांगले आहेत. हां, गोव्यात कुठेही असं आम्हाला जाणवत नाही की आपण स्टेट चेंज करून आलो. दुसरं म्हणजे समुद्र गोव्याचा. तिसरं जेवण. आम्ही फिश आवडणार आहे. म्हणजे मी माझं गाव कोल्हापूर आहे, राहतो मुंबईत, पण कोकणात आलो तर मी फिश शिवाय जेवत नाही. तसं गोव्यात गेलो तरी फिश शिवाय आम्ही दुसरं हात लावत नाही. त्यामुळे ते ताजं फिश मिळणं आणि लोक त्यांची एक वेगळी भाषा आहे गोव्यात, कोकणी भाषा, पण त्यातही मला गोडवा वाटतो नाही. आणि ऑडियन्स चांगला आहे. जो आम्ही कुठे रस्त्यावरून चालतो असं कुठे ओळखलं ना तरी सगळे ग्रुप एकत्र येतात, बोलतात वगैरे. नाटकाचा ऑडियन्स अजून तेवढा ताजा आहे गोव्यात. चित्रपट तेवढे मराठीत चालतील की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही, पण मराठी नाटकं आजही लोक त्याच ताकदीने त्या नाटकांना येतात, गर्दी करतात, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये नाटकं फुल करतात. त्यामुळे तो एक जसं महाराष्ट्रात पुण्यात आहे ॲडव्हान्समध्ये फुल करणं किंवा रसिक प्रेक्षक जसं आहे मराठीतला, जो गोव्यात पण तसंच फ्रेश आणि नाटकासाठी एक वेगळा ऑडियन्स आहे. जो नाटकांना माझ्याच नाही कुठल्याही नाटकांना येऊन गर्दी करतो. एकदा आवडलं ना गोवेकरांना नाटक किंवा ते कसे येऊन प्रवास करून ते येऊन ते नाटक बघून हाऊसफुल करतात. आता आमच्या पणजीला प्रयोग होत नाही कारण थिएटर चालून काम चालूच आहे, पण पणजीला पण प्रयोग छान बनतात. पण आता पणजीचा ऑडियन्स म्हापसा किंवा मग इकडे कोंड्याला वगैरे येऊन पण येतात. तिथे 1-1 तास सव्वा दीड तासाचा प्रवास घेऊन पण येतात तिथे. भरतजी, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही संवाद साधलात आणि खूप या नाटकाच्या संदर्भात खूप चांगली माहिती दिलीत. गोव्याच्या खूप काही आठवणी जेव्हा तुम्ही प्रयोग करून याल तेव्हा आणखीन एकदा आपण आमच्याशी शेअर कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.